उबदार शाल आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेची गोड आठवण आपण पाहतोय. खरं तर सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबरीनं पुष्पगुच्छ देऊन आपण भाऊ राऊत साहेबांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती करतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो. कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती खरं तर भाऊ राऊत साहेबांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर मी विनंती करेल बाळारामजी कांबळे साहेब आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. खरं तर बाळारामजी कांबळे साहेब असतील त्यांच्या साथीला किरणजी राऊत साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान उपस्थित झाले. किरणजी राऊत साहेब आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय किरणजी राऊत साहेबांची देखील मेहनत प्रचंड त्यांच्याच माध्यमातून आपल्याला हे क्रीडांगण इथे उपलब्ध झाले त्यामुळे आम्ही त्यांचाही शुभ सन्मान या मंचावरती करू. सूर्यकांतजी वैकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण किरणजी राऊत साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती करतोय. सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबरीनं एक सुंदर पुष्पगुच्छ देऊन आपण किरणजी राऊत साहेब खरं तर मोठा लक्ष बैलाचे मालक त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती करतोय. प्रतीकजी पिसेकर साहेब आपण कुठे असाल तर आपण मंचावरती या आपलाही सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करू. प्रतीकजी पिसेकर यांना विनंती आपण आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. तदनंतर कासगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे आमचे सरपंच हरीजी राऊत साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. मी विनंती करेल आमचे नाना खरं तर नवले काका यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करू. पांडुरंगजी नवले यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना कासगाव ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सरपंच हरीजी राऊत साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना आमचे नवनाथजी राऊत यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर आपली भारताची संस्कृती अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण जपतोय. महेशजी शेलार साहेब यांचं आगमन झालंय त्यांचाही सन्मान आपण जरूर करू. साहेबांना विनंती आपण या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेशजी शेलार साहेब आपण आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. मी विनंती करेल पंढरराजजी नवले काका यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या मंचावरती करतोय. नवले काकाच्या शुभ हस्ते आपण महेशजी शेलार साहेबांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती करत असताना नेक्स्ट मॅच एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मैदानावरती कासगाव बनाम खोनी असे मॅच पाहायला मिळेल. मात्र सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक कर्जतचा एक गोड आवाज समीरजी सोमणे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुल आणि त्याचबरोबर धन्यवाद मॅडी अर्थातच महेश धुळे. आजच्या रात्रीतील एक नव्या पोलला मात्र इथे सुरुवात होते. पहिला चेंडू सर्वांचं सहर्ष स्वागत. गणपती बाप्पा मोरया म्हणत स्पर्धेचा शुभारंभ. पहिलाच बॉल मिडॉनला क्लिअर करत बॉल चालला वाडी स्लॉंगॉनच्या दिशेने. बॉल सीमारेषा पार. चौकार भावेच्या बॅटमधून. मागील मॅचचा मारद मॅच ज्याने 17 चेंडू मध्ये आपण पाहिला त्याच्या बॅटमधून तब्बल 56 धाबा तोच खेळाडू धनराज मात्रे. या मॅचचा मारद मॅच यायचं आपण लगेच. मात्र सुरुवात झाली. खरं तर श्री गणेश मिताली 11 कासगाव संघ खेळतोय. सलग 3 बॉलवरती 3 सिक्सर जर आले तर बाळारामजी कांबळे साहेब यांच्याकडून तब्बल 2000. पहिल्याच बॉलवरती चौकार केसला हर्षद ठोंबरे पहिलं षटक टाकतोय. बावेच्या बॅटमधून चौकार. आजची पहिल्या दिवस रात्रीचा हा खेळ. स्कूप शॉट वेगाचं प्रत्युत्तर बावेश कडून कलात्मकतेने. बॉल सीमारेषा पार. बावेशचा आणखी एक चौकार. तालुका प्रमुख शिवसेना सन्माननीय बाळाराम शेठ कांबरी यांच्या वतीनं पारितोषिक आहे. कासगाव संघासाठी सलग 3 षटकार खेचणाऱ्या फलंदाजाला तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. परंतु ते 2 चौकार खेचलेत भावेशने. डावाची सुरुवात दमदार केले कासगाव संघासाठी.
स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, नाबाद घोषित केले पंचांनी. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. चेतन स्मृती आष्टे खोणी सी खरं तर, आणि त्यांच्या विरोधात मात्र श्री गणेश कासगाव मिताली 11 या नावाने हा संघ मात्र आज खेळतो या स्पर्धेमध्ये. 5 ओव्हरचा सामना आहे. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्येच कंप्लीट करायचे. पहिला सामना जिंकला शाहूराजे वडवलीने. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारताना धनराज मात्रे. 56 धावांची इनिंग. बॅटची कडा गली रिजनमध्ये करायला हवं होतं डायरेक्ट हिट. वेल प्लेड धनराज मात्रे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पहिल्याच मॅचमध्ये झळकावलंय. अभिनंदन. 10 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू मात्र इथे सिंगल घेतले. पुन्हा स्कूप शॉट. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून भावेची कलात्मकता प्रेक्षकांसाठी भावलेली आहे. बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. काय फटकेबाजी सध्या चालू आहे भावेश कडून. 3 चौकार त्याने खेचलेत आतापर्यंत. धावसंख्या 14. दमदार सुरुवात. मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाची हा पहिला सामना या पोलमधील. हा वेगवान चेंडू हर्षद ठोंबरेचा. एक ख्यातनाम गोलंदाज हर्षद ठोंबरे, परंतु बहुतांशी काही स्पर्धा तो देखील खेळलेला नाही आहे. फिटनेसचा प्रश्न असेल, आणखी काही गोष्टी असतील, परंतु थोडा क्रिकेटपासून दूर. परंतु शेवटच्या चेंडूवरती त्यानं केलं कमबॅक. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या ती बिनबाद 14. क्रिकेट संघ मानकेवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 चे पर्व तुम्ही पाहता. भव्य डे नाईटची क्रीडा स्पर्धा आहे. सन्माननीय वामनजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आणि पहिला सामना शाहूराजे वडवली या टीमने जिंकला आणि आता नवीन पोलमधील हा पहिला सामना इथे घडतोय. शॉर्ट पिच बॉल कव्हरच्या दिशेने बॅकफुट पंच पाहतोय. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकारांची बारिश सध्या चालू आहे श्री गणेश कासगाव टीम कडून. मिथाली 11 श्री गणेश कासगाव संघ 7 बॉल खेळलेत आणि त्यापैकी 4 चौकार त्याने खेचलेत. धावसंख्या 18. साहिल गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात. पुढील सामना दोन्ही संघ नायकांना विनंती की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. ओम साई MTC स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही ही स्पर्धा अनुभवताय. जगदीश स्मृती चषक 2025. मला अजूनही आठवतोय खरवईच्या नाक्यावरचं जे क्रीडांगण आहे जिथे डेची स्पर्धा संपन्न झाली होती ते पहिलं वर्ष होतं स्पर्धेचं. 18. सरळ खेचलाय. व्हॉट अ शॉट. ग्रेट शॉट. हॉट शॉट ऑफ द नाईट. राजच्या बॅटमधून धमाका कासगावचा षटकार. टेलिकास्ट आहे ओमसाई MTC स्पोर्ट्स टीम कडून.
विविध अँगलने हा फटका दाखवण्याचं ते काम करत आहेत, जेणेकरून प्रेक्षकांसाठी देखील हा फटका नक्की कसा सजवला आहे आणि जे खेळाडू हा सामना पाहत असतील की एक्झॅक्टली समोरच्या दिशेनं राजने मारलेला हा दमदार स्ट्रोक त्याने कसा मारला आहे, खरोखरच विशेष कौतुक. नुकताच गोरेगावची स्पर्धा संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब जिंकलेला हा खेळाडू राज. धावा 24. फटका फसलाय, फटका फसलाय, लांबी कमी आहे, उंची जास्त आहे आणि ते झेल घेतोय फलंदाज बाद राज. 24 वरती पहिला धक्का. चोवीस वरती पहिला धक्का. राज मात्र 4 चेंडू 11 वरती बाद होतोय. मगाशी राहुल चव्हाण तो लहान मुलगा कोण होता ज्याने सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला, या कॅच वरनं आठवलं, संग्राम राऊत. हे त्यांनी जो झेल घेतला ना तेव्हा असं वाटलं की एकदम स्मूथली, म्हणजे रियान परागला तुम्ही कसे कॅचेस घेताना पाहता की एकदम स्मूथली, काही हल्ला नाही, काही नाही, बराच उंच गेला होता झेल आणि तिथे सीमारेषेच्या बाहेर त्याने मात्र झेल घेतला. त्याच्यानंतर मला माहिती कळाली, राहुल चव्हाण यांनी देखील सांगितलं की तो सध्या लेदर क्रिकेट चांगला खेळतोय, म्हणजे अंडर 16 मध्ये 12 वर्षाचा असताना सेंचुरी झळकवतोय. खरोखरच ही कोपटी बाप आहे आणि मला असं वाटतं येत्या दिवसांमध्ये तो लोणावळा येथे देखील स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे. त्याला देखील शुभेच्छा असतील. एकाच गोष्टीवरती मात्र लक्ष केंद्रित करा, एक तर टेनिस नाही तर लेदर, मिक्सअप नको. सौरभ सध्या मैदानात दाखल झालाय, दोन्ही सख्खे बंधुराज सध्या मैदानात. 24 वरती 1. साहिलने मात्र विकेट घेतले. विकेट फार महत्त्वाची होती कोणी संघासाठी. चेतन स्मृती आष्टे या नावाने मात्र आज संघ खेळतोय. 24 धावा. खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेनं हा बॉल ट्रॅव्हल होते. पहिली धाव फलकावरती सौरभच्या खातं तो उघडतोय. धावसंख्या 25. पायातला बॉल बिडॉनच्या डोक्यावरून पाठवला लॉंग ऑन, सीमारेषा पार. भावेश थांबायला तयार नाहीये, त्याचं आक्रमणच चालू आहे. षटकार. जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत, खरं तर या विभागातील संघांनाच काही सांगण्याची गरज नाहीये. ही खेळपट्टी सिमेंटची आहे, म्हणजे सरळ पाटा खेळपट्टी, म्हणजे बॅट वरती बॉल सहजरित्या येणार. 31 धावा. दुसऱ्या षटकात पुन्हा तोच फटका, तेच उत्तर, परंतु काय लाजवाब फिल्डिंग केले तिथे. क्षेत्ररक्षक होता अजय उतेकर. 2 धावा नक्कीच आपल्या टीमसाठी त्याने वाचवलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 वरती 1. थँक्यू. लाजवाब गीत तुम्ही ऐकताय. ही त्यांच्या कार्याची महती आहे आणि ते आपण अगदी डीजेच्या मार्फत ऐकलं. गोरक्षनाथजी खाडे यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत साहेब आपलं. आडव्या बॅटने मिडविकेटच्या दिशेनं मारलेला हा स्ट्रोक. फक्त एकच धाव. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि ग्रामस्थ मंडळ मानकिवली यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा जगदीश स्मृती चषक 2025 भव्य डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा. आज थोडी उशिराने स्पर्धा सुरुवात झाली, परंतु उद्या अगदी वेळेत स्पर्धा संपन्न होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आज शुभारंभ होता स्पर्धेचा.
धावसंख्या 34. तिसरं षटक हर्षद ठोंबरे. 5 बॉल टाकला होता. कार्पेटच्या सानं बॉल चाललाय काऊ कॉर्नरला, हातातून चेंडू निसटला. आउटफील्ड खूप छान आहे. म्हणजे तुम्ही हा बदलापूर आपल्या कर्जतपर्यंतचा बेल्ट पाहाल ना तर क्रीडांगण आपल्याकडं खूप चांगली आहेत. हा देखील इतकं छान असं क्रीडांगण आहे. 9 साडेनऊ नंतर मस्तपैकी इथे थंडी आणखी जाणवेल, कारण हा पट्टाच असा आहे. तुम्ही टू व्हीलरवरती देखील प्रवास करत असाल तर मे महिन्यातही तुम्हाला गारवा जाणवतो असा हा पट्टा आहे. आणि तिथेच अगदी डोंगराच्या कुशीत असलेले क्रीडांगण. तिसरे पंच आक्षेप घेतलाय गोलंदाजाच्या शैलीवरती. लेग अंपायर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, कारण याच विभागातील हा संघ. नेक्स्ट मॅच ढवळेपाडा जनमन ढवळेपाडा विरोधात भडवल बी या दोन संघादरम्यान असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी या. सर्व टीम्सला विनंती की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. वेळ फार महत्त्वाची आहे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पहिली कंप्लीट करायचीच आहेत. एका षटकासाठी एका ओव्हरसाठी 4 ते 5 मिनटं पुष्कळ झाली. अधिक वेळ घेऊ नका. गरज असेल तेव्हा नक्कीच डिस्कशन करा, त्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 35 वरती 1 हर्षद ठोंबरेच्या शैलीवरती मात्र इथे आक्षेप घेतलाय फलंदाजी करणाऱ्या कासगाव संघाने. कासगाव टीमसाठी पारितोषिक आहे शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्माननीय बाळाराम शेठ कांबरी यांच्या वतीने सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज. मिताल 11 या नावाने संघ खेळतोय श्री गणेश कासगाव, आणि दुसऱ्या बाजूला खोणी सी हा संघ खेळतोय चेतन स्मृती या नावाने. यस, बाळाराम शेठ कांबरी यांची सुकन्या मिथाली हिच्या नावाने हा संघ मात्र खेळतोय कासगाव. सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज. चला, नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आपण आपल्या जागी चला. मॅचला पुन्हा होते इथे सुरुवात, आणि पंचांकडून देखील तंबी देण्यात आलेली आहे गोलंदाजाला. तिसरे पंच सध्या मैदानात आहेत. 35 वरती 1 तिसरं षटक. पुन्हा पायात बॉल टाकला होता. फुल्लर लेनची गोलंदाजी सातत्याने हर्षद ठोंबरेकडून. ग्राउंड फिल्डिंग चांगली आहे खोने टीमची. भले पहिल्या 2 ओव्हरमध्ये सपाटून मार पडला असेल, परंतु मागच्या मॅचमध्ये 65 धावांचा पाठलाग 4 षटकांच्या आसपास मात्र झाला. 8 चेंडू राखून मात्र तो विजय प्रस्थापित केला. म्हणजे ही खेळपट्टी सिमेंट आहे म्हटल्यानंतर या क्रीडांगणावरती धावांचा पाऊस पडणार 5 रात्रींमध्ये. धीम्या गतीचा बॉल, ही खासियत आहे हर्षद ठोंबरेची. लेग ब्रेकचा वापर, खेळपट्टी समांतर आहे. यस, ओमसाई MTC जेव्हा आपल्याकडे ॲक्शन रिप्ले देईल, टप्पा पडला आणि चेंडू थोडा बाहेर निघाला. एक वेगळ्याच शैलीने हर्षद ठोंबरे मात्र लेग कटरचा वापर करतो. हा लेग कटरचा वापर करत असताना कुठेतरी अगदी आपण म्हणतो ना मनगटाचा वापर करायला गरजेचं आहे. व्हाईट बॉल पंच इथे घोषित करतात, परंतु हर्षद ठोंबरे जेव्हा लेग कटरचा वापर करतो तेव्हा फिंगरचा वापर करून तो लेग कटरचा चेंडू टाकतो. ही एक त्याची खासियत राहिली. अनेक स्पर्धा त्याने देखील गाजवल्यात. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला. तिसरे पंच सध्या मैदानात आहेत. धावसंख्या 37. तिसरं षटक, पहिलाच सत्र. आणखी एक व्हाईट बॉल. गती मान चेंडू टाकण्याच्या नादात दिशा मात्र इथे चुकलेली आहे गोलंदाज हर्षद ठोंबरेची. नेक्स्ट मॅच जनमान ढवळेपाडा विरोधात भडवल बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. 5-5 ओव्हरचे मॅचेस. 2 व्हाईट बॉल मात्र टाकलेत. धावसंख्या 38 झाले.
मिथाली 11 श्री गणेश कासगाव टीमची फिल्डिंगमध्ये बदलाव केला जातोय. फलंदाज भावेश 9 चेंडू 21 वरती तो खेळतो आणि सौरभ 3 चेंडू 3. बहारदार इनिंग भावेशची. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा लॉंग ऑन लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. हे क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये सातत्याने चेंडू मात्र येत आहेत. हा चेंडू आला तो मात्र मिड विकेटला. फक्त एकच धाव. हे क्षेत्र जे खरं तर कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फार कमी वेळा अगदी आपण पाहतो. ड्राईव्ह केला तर नक्कीच कव्हरच्या दिशेने बॉल जातो, परंतु आजकाल लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग हे क्षेत्र आवडीच आहे फलंदाजांच्या. धीम्या गतीचा बॉल चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. शेवटचा चेंडू टाकलाय ते निर्धाव हर्षद ठोंबरेने. ॲक्शन रिप्लेमध्ये हा चेंडू नक्कीच पाहायला आवडेल. एक वेगवान गोलंदाजी आणि त्याच ॲक्शनमध्ये पहा लेग कटरचा वापर. टप्पा पडतो आणि हर्षद ठोंबरेचा चेंडू उसळी देखील घेतो. अनोख्या शैलीत मात्र आज 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती 13च्या सरासरीने 39. या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी वेलकम डिजिटल फोटो स्टुडिओचे आणि ग्राफिक्सचे सर्वेसर्वा योगेशजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या संपूर्ण चहू बाजूने जे कटआउट तुम्ही पाहतायत त्यांच्याच वतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करू. जाऊया मॅचच्या दिशेने. नाउ बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. कासगावचा जो जॉकी छोट्या ग्रुप आहे कासगाव यांच्या वतीने भावेशसाठी पारितोषिक आहे. सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. 3 ओव्हर 39. क्रीजचा वापर करण्यात आलाय. काय कमालीचा फटका खेचला भावेशने. कलात्मक फटका जे स्टंपच्या लेग स्टंपच्या बाजूने हा बॉल सीमारेषा पार धाडला. काय बॅटिंग चालू आहे भावेश कडून. कमालीची बॅटिंग. कुंदन बाहेरचा बॉल स्वीप केलाय. सीमारेषा पार षटकार. पंचांचा इशारा नो बॉल. नो नाहीये ना. हा यस थँक्यू. काय षटकार केसलाय तो भावेशने. डेंजरस बॅटिंग बाय भावेश. क्रीजच्या खोलीचा वापर त्याने केला. अगदी स्टंपला चिकटून तो उभा होता. तिथून हा फटका त्याने केसला. लेफ्टी बॉलरच्या विरोधात कुंदनच्या विरोधात. 5 शफल झाला अगोदरच. खूपच मागे गेला आणि तिथून लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आला तसा भिरकावून दिला. षटकार. 45 धावा. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. फिल्डर आहे आणि ते भावेशची विकेट. फलंदाज बाद. भावेश काय लाजवाब इनिंग त्याने मात्र साकारली. 12 चेंडू 28 धावांचे इनिंग. 12 चेंडू 28 धावांची इनिंग त्याने साकारली. या अगोदरचा चेंडू अगदी स्वीप त्याने केला. फाईन लेगला षटकार खेचला. तो मात्र माघारी परतलाय. स्विच हिटचा फटका. या फटक्यासाठी फिल्डर तैनात आहे थर्डमॅनच्या दिशेने.
एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते नॉन स्ट्रायकिंग एंडला. विकेट मात्र ते सॅक्रिफाईस करावे लागते. फलंदाज बाद तिसऱ्या क्रमांकाचा. जानमान ढवळेपाडा आणि भडवल बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये या. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश स्मृती चषक 2025 पहिला सामना इथे रंगतोय. हा एक नवीन पोल मधला, कारण एकूण 2 पोल एका दिवस रात्रीमध्ये खेळत आहेत. 46 धावा, 3 विकेट. फुल टॉस बॉल पाठवलाय सीमारेषा पार. नो बॉल कॉल. इट्स मॅक्झिमम बाय करण. षटकार. झाला, परंतु करणने दाखवून दिलंय अजूनही आक्रमण तसंच होणार कासगाव टीम कडून. मिथाली 11 श्री गणेश कासगाव. लोअर फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवला तो निश्चितच मिड विकेटच्या सीमारेषा पार. षटकार. 7 धावा आणि या 7 धावाने अर्धशतक कंप्लीट झालंय मिथाली 11 श्री गणेश कासगाव संघाचं. तब्बल 53 धावा. जे चेंडू शोधतायत त्यांचंही विशेष कौतुक. कासगावचेच असतील. सुपरस्टिशन्स असतात मॅडी क्रिकेटमध्ये. मॅच बॉल फार महत्त्वाचा ठरतो. तुम्ही खेळलात, मी खेळलो, तरी आपण तेच करू. मॅच बॉल हवाय. बस ज्या चेंडूवरती मी षटकार मारलाय तो मला हवाय. दुसरा नवीन चेंडू किती टणक द्या, किती इलास्टिसिटी त्याला असू दे, परंतु नाही, ज्या चेंडूवरती षटकार मारलाय तोच हवाय. सुपरस्टिशन, ब्लाइंड सुपरस्टिशन्स. अनेक असे क्रिकेटर्स आहेत. काही क्रिकेटर्स अगदी लेदर बॉलचे पहिले डाव्या पायाचा पॅड घालणार, नंतर उजव्या पायाचा. बऱ्याच गोष्टी आहेत. पायामध्ये टाकलेला चेंडू, बॅटची कडा, चांगली फिल्डिंग, शॉट थर्डबॅनला. खरं तर हा गलीलाच होता विकेट होंबरे. फ्लाइंग स्लिप आणि गली या अगदी मधोमध असलेला क्षेत्ररक्षक. एक धाव इथे जोडली जाते. 54 धावा धावफलकावरती. 4थं षटक चालू आहे. श्री गणेश कासगाव मिथाली 11 या नावाने संघ खेळतो आणि त्याचबरोबरीने चेतन स्मृती खोणी सी या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा फेरबदल रोशनसाठी. लेफ्टी बॅटर आहे. अद्याप एकही चेंडू त्याने फेस केलेला नाहीये. लेफ्टी बॉलरच्या विरोधात कुंदनने धावा दिल्यात. या 4 चेंडूंमध्ये 15. हर्षद ठोंबरेची 2 षटकं समाप्त झालीत. 1 विकेट. टप्पा पडला आणि आतमध्ये आला. पंचांकडे अपील केली जाते जोरदार. विकेट कीपर इंटरेस्टेड होता, परंतु बॉलरची अजिबात अपील नाही. बॅट कटसाठी आपल्याकडे रिव्ह्यू नक्कीच नसेल, कारण विकेट कीपर तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहिले तर जसा बॅटच्या बाजूने चेंडू गेला, विकेट कीपर इंटरेस्टेड होता तो पहा, परंतु बॉलर अजिबात अपील करायला तयारच नव्हता. त्याने अपील केलीच नाही. 54 धावा, 3 विकेट. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची आतमधली कडा, मागे पुन्हा 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर अडवेल चेंडू. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आहे मिथाली 11 श्री गणेश कासगाव संघाची 55. साठी अजूनही ते पारितोषिक चालूच आहे. आदरणीय बाळाराम शेठ कांबरे, अर्थातच शिवसेना
तालुका प्रमुख अंबरनाथ यांच्या वतीने कासगाव टीमसाठी सलग 3 षटकारांसाठी 2000 गरज आहे. ही खेळपट्टी पाहता 55 धावा 4 ओव्हरमध्ये माफक ठरतील की नाही हे दुसऱ्या सत्रातच समजेल. रामदासजी भोरी साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत पाहुण्यांचं. जगदीश स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. चला, वेळ घेतला जातोय जास्त. 55 वरती 3 शेवटचं षटक. पहिल्याच बॉल वरती अपील अजय कडून नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल आणि ते रनआउटची विकेट. फलंदाज बाद. सुरुवातीला भावेशने आक्रमण केलं, त्यानंतर करणने आक्रमण केलं. त्याला कंट्रोल करण्यामध्ये नक्कीच यश मिळालंय ते खोणी संघाला. शेवटचं षटक. बाउन्सर. व्हॉट अ पुल शॉट. संदीपने आल्या आल्या इथे आक्रमण केलंय. पूल ठरलाय सक्सेसफुल. करणच्या बॅटमधून षटकार. करणच्या बॅटमधून 4 चेंडू 14 वरती तो खेळतोय. आणखी 2 षटकार आले तर 2000 बाळाराम शेठ कांबरे यांच्याकडून पूलचा इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न होता. खडे खडे बाकफुटला गेलाच नाही, तिथूनच त्याने फटका खेचला. षटकार. 61 धावा धाव फलकावरती. 4 चेंडू अद्यापही शिल्लक आहे. जयहनुमान ढवळेपाडा आणि वडवळ बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी कॅप्टन पाठवा. जयहनुमान ढवळेपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. 61 धावा. पाठ टाकला होता चेंडू. यॉर्कर बॉल अजय कडून. अजय उतेकर शेवटचा षटक टाकतो. फेक झाले. नॉन स्ट्रायकिंग एंडला हातातून चेंडू निसटलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय आणि फलंदाज मात्र इथे बाद. साईनाथजी राऊत आणि अजयजी राऊत साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अर्जुनजी राऊत साहेबांचं सहर्ष स्वागत. जगदीश स्मृती चषक 2025 मध्ये 5 विकेट्स गेले रनआउटच्या स्वरूपात विकेट, परंतु करण स्ट्रायकिंग एंडला. 62 धावा. अजय उतेकर समोर. पार्लल स्ट्रोक. वाडिश लॉंग ऑन. सीमारेषा पार आणि बाळाराम शेठ कांबरी यांच्याच बॅनरला धडक दिले या षटकाराने. षटकारासाठी, कारण हा जो चेंडू आहे षटकाराचा तो डायरेक्ट थेट गेला षटकार बाळाराम शेठ कांबरी यांच्या बॅनरवरती आणि यासाठी किरण शेठ राऊत यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल करण लहानेला. पाठला बॉल गॅप मध्ये फटका खेचलाय. अडू शकणार नाही हा चेंडू. बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक दमदार करणच्या बॅटमधून चौकार.
भावेशने दमदार आक्रमण केला आणि शेवट केला तो करण लहानेने. 8 बॉल 31 तो खेळला. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 78 धावा झाल्यात. 5 विकेट आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातात. याच गावचा एक सुमधुर आवाज अर्थातच राहुल चव्हाण. हॅलो माईक किरणजी राऊत साहेबांना विनंती आपण आपला शुभ असते आम्ही टॉस संपन्न करतो. याच पंचकृषीतील एक दमदार संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जयरमान क्रिकेट संघ ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय बडबल B+ हा संघ मैदानावरती खेळणार आहे. किरणजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. नाद एकच बैलगाड्या शर्यत या क्षेत्रातील एक मोठं नाव. खरं तर मोठ्या लक्ष बैलाचे मालक आहेत किरणजी राऊत साहेब. किरणजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. बडबल टीमचे कॅप्टन आता छापाचा कॉल आणि आलाय काटा. किरणजी राऊत साहेबांना विनंती आपण स्थानापन्न बा. टॉस जिंकला टीम जयरमान क्रिकेट संघ ढवळेपाडा या संघानं सर्वप्रथम निर्णय काढायचा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोरचा संघ देखील एक मोठा संघ. खरं तर नेरळ परिसरातून हा संघ बिलॉंग करतो. चांगला क्रिकेट त्यांनी देखील नेहमीच खेळला. आज काय म्हणशील खरं तर बंटी, आज तुझ्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. खरं तर ढवळेपाडा संघ नेहमीच चांगली कामगिरी करतोय. परंतु मी एक प्रश्न तुला आवर्जून विचारेल, कारण आपण साधारण पाहतोय संघाचा ट्रम्पकार खेळाडू असेल सचिन केवने, जो मात्र रेल्वे सेवेमध्ये कार्यरत आहे. काही स्पर्धा तो कमी खेळतोय. आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. हो, काय म्हणशील? ढवळेपाडा संघ एक मोठा संघ आहे, नेहमीच चांगला खेळ खेळत असतो. परंतु यंदाच्या सीझनमध्ये मी म्हणेन कुठेतरी थोडंसं बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतो. त्याचं कारण प्रॅक्टिस कमी आहे ना, पोरं पण असतात. खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही मानकुलीची स्पर्धा म्हटली की नेहमीच खेळत असतात. चांगला क्रिकेट तुमचा नेहमीच असतो. परंतु या स्पर्धेबद्दल आणि आयोजन आणि नियोजनाबद्दल काय म्हणशील? कारण मानकुली म्हटलं तर जगदीश दादा यांच्या नावाला नेहमीच उजाळा देण्याचं काम करत असतात आणि नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. मग यावर्षी देखील डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतो. या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या तुम्हाला शुभेच्छा असतील. आमचे मित्र अमरीश मराठे जोडले गेलेत. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आज. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. दिवस क्रमांक 1 आपण एन्जॉय करतोय. मिताली 11 श्री गणेश कासगाव विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळणाऱ्या मैदानावरती खोणी हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. नेक्स्ट मॅच खरं तर टॉस संपन्न झाला. टॉस जिंकला टीम जयरमान क्रिकेट संघ ढवळेपाडा या संघाला निर्णय त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बडवल B+ या संघाला इथे मात्र इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आणि आता मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडली जातील. खरं तर बदलापूरचा पहाडी आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं महेशजी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण आणि धन्यवाद समीरजी सोमणे सर. 78 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत आणि 79 धावांचं लक्ष्य 79 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये आपण पाहतोय आणि एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेले. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली आयोजित जगदीश स्मृती चषक 2025. एका बाजूला मिताली 11 श्री गणेश कासगाव तर दुसऱ्या बाजूला टीम खोणी संघ आपण पाहतोय. 79 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती सलामीची जोडी उतरली आहे. संदेश आणि सरफराज. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. त्यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना करण लहाणे आणि ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. तत्पूर्वी मिळाली आहे सिंगल धाव. स्वतःचं संघाचं खातं या दरम्यान खुलं करण्यात आलंय. 79 धावांचं लक्ष्य. आज या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला धावा धावा आणि धावा पाहायला मिळतील. मागच्या मॅचमध्ये 67 धावांचं टार्गेट असताना त्या सुद्धा चेस करण्यात आल्या आणि आता 79 धावांचं लक्ष्य मैदानावरती घेऊन उतरली सलामीची जोडी पाहावं लागेल करण लहाणेच्या विरोधात. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले हो. यावेळेस ऑन साइडला वर शॉट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईड लॉंग गॉनला क्लिअर करणारा. इट्स आउट टॉप द पार्क. बिग लॉंग विकेट कॅर.
जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळाला सरफराजच्या बॅट मधून आणि या षटकाराने सरफराजने एवढंच सांगितलंय टीम कासगाव संघाला, उडान तो भरना है चाहे कई बार गिरना पड़े, सपने को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पड़े. आणि मैदानाच्या आतमध्ये षटका ठोकत असताना काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. धाव फलकामध्ये एकंदरीत 7. टीमची टोटल आपण पाहिली तर 7 धावा, 79 धावसंख्येचं लक्ष्य. सुरुवात धमाकेदार जर मैदानावरती होत असेल तर मात्र अर्ध काम सोपं झाल्यासारखं वाटतंय आणि तशी सुरुवात आता मैदानामध्ये पॉवर प्ले मध्ये करत असताना सरफराज. करण लहानेच्या विरोधात एक मोठा स्ट्रोक. ओ शॉर्ट ऑफ लेन, लाईन चांगली पाहायला मिळते. भन्नाट वेग आणि वेगाने अगदी आपण पाहतो बीट करत असताना सरफराजला लगेचच कमबॅक पाहायला मिळालंय. षटकामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर गोलंदाजी आहे. पहिलं षटक आपण पाहतो ज्याला नेहमी सातत्याने कासगाव संघाची कमान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू. आमचे मित्र सचिन टेंबे यांचे मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेटने गोलंदाज करण लहाने सज्जा. ओ लाईन चांगली आहे. आणखीन एक पाहावं लागेल. कदाचित पंचांना सुद्धा प्रश्न पडलाय परंतु लाईन ज्या ठिकाणी एक्झॅक्ट ॲक्युरेट पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने एसटी रक्षकाकडे चाललाय आणि या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतो थोडंसं आमचा समालोचन कक्ष वाईड असल्या कारणाने विश्लेषण आपण कोणत्याच या ठिकाणी चेंडूचं करू शकत नाही आहे. जेव्हा ॲक्शन रिप्ले आम्हाला ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट यांच्या वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल तेव्हा त्याचं विश्लेषण आपण जरूर करू. राऊंड विकेटने गोलंदाज. हो बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक सज्ज पॉइंट मध्ये आपण पाहतोय. कव्हर पॉइंटला टिपली जाईल आणि आता एक मोठी विकेट संपादित करत असताना करण लहाने यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय. फलंदाज पडतील माघारी. पहिला धक्का टीम खोणी संघाला. फलंदाज बाद. कमबॅक गोलंदाजाकडे काय असू शकतं. षटकार आल्यानंतर आपण नेहमी म्हणत असतो की कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही आपल्या पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आलेला आणि लगेचच त्याला क्विक रिप्लाय देत असताना फलंदाज माघारी परतला. सरफराज हर्षद ठोंबरे मैदानामध्ये दाखल होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 7 वरती पहिला धक्का टीम खोणी संघाला. 79 धावांचं लक्ष्य. भरपूर सारे प्रेक्षक आहेत. राऊंड विकेट. हो यावेळेस लेटकटचा फटका खायचा होता आणि अगदी आपण पाहतो चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि आज दरम्यान हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो 7. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1-7 ही धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय खोणी संघाची. याच दरम्यान आदरणीय संतोषजी केवणे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. जय हनुमान ढवळेपाडा असेल आणि त्यांच्या बरोदात खेळणारा भडवल संघ, दोन्ही संघाचे पाठीराखे गावातील कोणी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व संघाच्या पाठीशी असेल तर त्यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 79 धावांचं टार्गेट. सुरुवातीला कासगाव संघाने सुद्धा अडखळत सुरुवात केली परंतु त्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. शेवटपर्यंत बॅटिंग करत असताना करण लहानेने एक चांगली धावसंख्या उभी केली आणि आपण पाहिलं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एक चांगली दर्जेदार इन्व्हेस्टमेंट मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाच्या वतीने करण्यात आली. सलग लागोपाठची 3 विकेट कोणत्या गोलंदाजाने संपादित केले तर आदरणीय बाळाशेठ कांबरी साहेब यांच्या वतीने रोख रक्कम ₹2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल त्या गोलंदाजाला. 24 बॉल आणि आता विजयासाठी 72 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ही सुद्धा फाईट नेट टू नेट असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज आता बॉलिंग टॅक होती सज्ज होतात. षटक क्रमांक 2 मध्ये राज लहाने. चोवीस बॉल 72 धावांची गरज. या सरमान आपण पाहतो मोरेश्वर माळी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जय हनुमान ढवळेपाडा संघ आणि
नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल भडवल बी या दोन्ही संघांच्या पाठीराख्यांना सुद्धा विनंती राहील की आपण या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बादच्या दिशेने जाऊ. 24 बॉल 72 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती राज लहाने. स्ट्राइक एंडला संदेश. यावेळेस ऑन साइडला फटका फसलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज राज लहाने पोहोचलेत आणि अगदी आपण पाहतो शेवटच्या क्षणाला या ठिकाणी सेल ड्रॉप करण्यात आलाय. अवघड सेल बीट तर म्हणेन परंतु प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाले. एकंदरीत 3 क्षेत्ररक्षक एकत्र गोळा झाले आणि या ठिकाणी नो मॅच लँड मध्ये हा चेंडू टाबल होत असताना एक सिंगल आली. संदेश आणि हर्षद ठोंबरे ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. सरफराज सारखा एक मोठा फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर थोडीशी चिंतेची गोष्ट आहे ते मात्र खुनी संघाच्या डगआउट मध्ये. राजलाने राईट मोर द विकेटने हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतो भन्नाट वेगाने बीट करत असताना आणखीन एक डॉट बॉल. लाईन चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो P2चं दुसरं षटक आहे आणि राजने मात्र सुरुवातीला चांगला खेळ राजच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला. एक चौकार एक षटकार एकंदरीत 11 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि आता तोच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो राज लहाने. हर्षद ठोंबरेच्या विरोधात टाकण्यात आलेला चेंडू डॉट बॉल. ब्लँक स्ट्रोक होता. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सोर पिच बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करता परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल चाललाय सीमा पार आणि यावेळेस आपण पाहतोय हर्षद ठोंबरेच्या बॅट मधून आलाय बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. गरज हर्षद ठोंबरेला माहिती आहे. आता मात्र गेअर चेंज करावा लागेल. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये आपण आहोत आणि 79 धावांचं भलं मोठं टार्गेट चेस करायचंय तर मात्र सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाहीये. बॉलच बॅक ड्राईव्ह आपण पाहतो. बॉल चालला बी शेप मध्ये लॉंग ऑफला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. जितकी आक्रमकता आहे ना हर्षद ठोंबरेकडे तितका संयम सुद्धा पाहायला मिळतोय. या अगोदरच्या बॉलवरती षटकाराला त्यानंतर लगेच सिंगल. संघाची धाबा संख्या फलकामध्ये एकंदरीत दुहेरी अंकामध्ये 15 धावा 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 2 बलाढ्य संघ खेळतात. 8 ग्रामीण संघातून पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. यावेळेस साडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेटला. गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतात 4. फलकामध्ये ऍड होतात आणि अगदी आपण पाहिलं तर आमचे 19 धावा फलकामध्ये आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की एक गडी लवकर बाद झाल्यानंतर मात्र आता जिम्मेदारी घेतली आहे बॅटिंग करत असताना संदेश आणि त्याच्या साथीनं हर्षद ठोंबरेने. आणखीन एक मोठा शॉट. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. यो मानकिवली वाला अरे कोंदरे गाला यो मानकिवली वाला तो कशाचा दम नाही रे. तो कशाचा दम नाही रे. आमच्या दिलीप बाईकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बाईकर. फटका अप्रतिम पाहायला मिळाला. दर्जेदार स्ट्रोक. यावेळी बॅटिंग करत असताना हर्षद आणि त्याच्या साथीनं संदेश चांगले बॅटिंग करतात. चांगले पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न ते करतात कारण त्यांना माहिती आहे 79 धावांचा पाठलाग करायचंय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 78 धावा बनवण्यात आल्या आणि 79 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये धावा फलकामध्ये 7 होत्या केवळ. या षटकामध्ये राज लहानेच्या विरोधात तब्बल 18 धावा आल्या म्हणजे एकंदरीत 25 धावा आहेत. चला थोडंसं फास्ट खेळायचं. 18 बॉल आणि आता विजयासाठी 54 धावांची गरज आहे. चांगले मॅच मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईन आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली गाव आयोजित भव्य आणि दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. 18 बॉल 54 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा करण
लहाने सज्ज होतात. चला जास्त वेळ तुम्ही घेतायत, लक्षात असू द्या टीम कासगाव संघाला शेवटची वॉर्निंग असेल, कारण 25 मिनिटांचा सेटअप तुमच्यासाठी असणारे 5 षटकांसाठी हे लक्षात असू द्या, कारण या ठिकाणी काउंटडाऊन चालू आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. 18 बॉल 54 धावांची गरज आहे. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी करण लहाने. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, एक टप्पा घेतलाय, सेकंड बाउन्सला हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय, परंतु शेवटच्या क्षणाला पॉज करण्याचा प्रयत्न केला. अगदी आपण पाहतोय थांबवलंय. किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलाय आणि या 2 धावा मिळतील टीम खोणी संघाला. असं वाटत होतं की जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय, परंतु त्या ठिकाणी काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, अगदी पूर्णपणे स्वतःला फ्लाय करत असताना चेंडूला एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला आणि किमान आपल्या संघासाठी या 2 धावा वाचवल्या जात आहेत. धावांसाठी अक्षरशः संघर्ष करते टीम खोणी मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 54 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे समीकरण वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी ऑनसाइडला बॉल चालला बारिश लॉंगॉनला आणि आता अगदी आपण पाहतोय एक सिंगल मिळते. एका धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. टीमची टोटल सिंगल डबलने पुढे सरकते. भरपूर मोठी धावसंख्या चेस करायची आहे आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल हर्षद ठोंबरे आणि त्याच्या साथीने संदेशला. नेक्स्ट मॅच जय हनुमान ढवळेपाडा संघ इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात फडवळ बी बदलापूर ग्रामीण क्रिकेट संलग्न वांगणी. आणखीन एक यावेळेस आपण पाहतोय फटका पाहायला मिळाला वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले, तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते काही गरज होती का हा प्रश्न निर्माण झालाय. परतावा लागेल रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज आपण पाहतोय संदेश. बॅक टू द पॅव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागलाय टीम खोणी संघाला. फलंदाज बाद. सन्माननीय संतोषजी कराळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 30 धावा धावफलकावरती दुसरा विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. अगदी आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात शेवटचा काही चेंडूंचा खेळ बॅलन्स या षटकातील आपण पाहतोय. गोलंदाज करण लहाने काय अप्रतिम गोलंदाजी ते करतायत. षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा वाखाणण्याजोगी आणि पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे करण लहानेने आणि तोच गोलंदाज आता सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेटने अक्षरशः फलंदाजांना त्याने नामोहरण करून सोडलंय. पहिलाच बॉल डॉट आला. ब्लँक स्ट्रोक. अजय न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट. शॉर्ट ऑफ प्लेन यावेळेस आपण पाहतोय समोर खेळले. स्वतः गोलंदाज करण चेंडूला गॅदर करतात. इथे पाहावं लागेल अजयला सुद्धा हे मैदान सोडावं लागणार आहे. आणखीन एक धक्का लागेल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो रन आउटच्या स्वरूपात फलंदाज अजय. बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात बाद झालेत. अगदी आपण पाहतो डगआउट मध्ये थोडीशी शांतता आहे आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट केलाय तो गोलंदाज करण लहानेने. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईकिंगला न्यू बॅट्समन हर्ष मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईकिंगला हर्षद. हो फुल टॉस बॉल समोर खेळलेत. यावेळेस व्ही शेप मध्ये फटका चाललाय. कोणती धाव मिळणार नाही. हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतो 3चा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांमध्ये
धाबा संख्या फलकावरती एकंदरीत 30 धाबा आहेत. 79 धावांचं लक्ष असताना आता येणारे 12 बॉल 49 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. खेळाडू बसतील काही मिनिटं पाणी पीत तोपर्यंत ऐकूया डीजे गणेश यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. तिला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. या अंबरनाथची शान आहे रे, बदलापूर शहराची शान आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या दिलीप बैकर दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू. 12 बॉल 49 धावांची गरज. ऑन स्क्रीन तुम्हाला जी कटआउट पाहायला मिळतात मैदानाच्या चौफर बाजूनं जे कटआउट या ठिकाणी लावण्यात आलं त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्या सर्व दानशूर दात्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. गोलंदाज राज भोईरला आपण पाहतोय. कासगाव टीमचा मलिंग यावेळेस आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटची कडा बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने सुरुवात केली या षटकाची. बॉल सीमा पार. धावा मिळतील खोणी संघाला 4. त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. थँक्यू. बॉल 49 धावांची गरज या मॅच मध्ये होती. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. म्हटलं जाताना वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटते. गोलंदाज राज यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सज्जत काव कॉर्नरला एक धाव मिळेल. सेकंडचा कॉल आणि ते धोका होऊ शकला असा कदाचित व्यवस्थित गॅदर केला नाहीये. ॲक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळाली ऑन द स्टंप परंतु राज स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. परंतु 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेने संघाची टोटल पुढे सरकते ती 36 वरती. सुरुवात धमाकेदार करावी लागेल. हर्षद ठोंबरेला ती जिम्मेदारी घ्यायची या मॅच मध्ये. ऑन साइडला फटका चांगला दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतोय. बॉल चाललाय लॉंग गॉनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार खोनी ब्रँडेड षटका. या षटकाराने 42 धावसंख्येमध्ये पोहोचलाय खोनी या संघ. 9 बॉल शिल्लक आहेत. 37 धावांची गरज. आता चौकाराने या षटकाराने मीटिंग घेण्यासाठी भाग पाडले टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाला. 3 बॉल या षटकातील निर्णायक राहतील या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतो राज भोईर. भरपूर त्याच्यावरती विश्वास असतो टीम कासगाव संघाचा आणि विश्वासू हा गोलंदाज आहे. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स परंतु समोर अगदी आपण पाहतो ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय तो खोनी टीमचा हार्दिक पांड्या अर्थातच हर्षद ठोंबरे. ओ क्लीन बॉल. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल. अगदी आपण पाहतो या मॅचची मोठी गोल्डन विकेट माघारी परतते. फलंदाज होईल बाद. हर्षद ठोंबरे बॅक टू द पॅव्हिलियन. टर्निंग पॉइंट षटक होता आणि टर्निंग पॉइंट विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहतो राज भोईरला मिळते हर्षद ठोंबरेची विकेट. या विकेटसाठी आदरणीय किरण शेठ राऊत यांच्या वतीनं 500 रुपीजचा कॅश प्राइज असणार आहे. शेवटच्या या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल शिल्लक. विजयासाठी आपण पाहतोय तब्बल एकंदरीत 37 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 बॉल निर्णायक असतील. जर चौकार षटकार आला तर ही शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकते. पाहावं लागेल. गोलंदाज राज भोईर तयार.
बॉलिंग टॅक होती राईट आर्म ओव्हर द विकेटने. न्यू बासमन मैदानावरती दाखल झालाय टीम खोणी संघाच्या वतीनं. 8 बॉल 37 धावांची गरज आहे. न्यू बाटर विकी ठोंबरे स्ट्राईक एंडला पण पाहतोय. शेवटचे 2 बॉल फेस करण्यासाठी सज्ज असेल. नुकताच हर्षद ठोंबरे बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी विकी मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज सज्ज राज. ओ बॅटची कडा मागे चालला बॉल. यावेळेस आपण पाहतो अलॉंग द कार्पेट. बॉल सीमा पार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. मात्र पुढे एकदा अशा जिवंत केलेत खोणी संघाने. मी मगाशी सांगितलं शेवटचे 2 बॉल भरपूर निर्णायक असतील या मॅच मध्ये. विकेट आली हर्षद ठोंबरेची. त्यानंतर आला चौकार विकीच्या बॅट मधून. अगदी आपण पाहतो नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. आणि आता शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कासगाव गावाच्या एंड कडून हे षटक हाताळलं जात आहे. समोर खेळले त्यावेळेस आपण पाहतो कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्जन. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय. 47 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 6 बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. तीस धाबांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहतोय सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करू. 6 बॉल 32 धावा हे इक्वेशन या मॅचचं शिल्लक आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय भावेश लहाने. सहा बॉल 32 हे इक्वेशन आपण पाहतोय. चला जास्त वेळ घेते टीम कासगाव संघाला विनंती राहील. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंच आमच्याकडे वळतायत. एस इट इज व्हाईट बॉल. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एकने पुढे सरकतीये. टीमची टोटल अद्यापर्यंत 48 धावा आहेत. 48 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 79 धावत संख्येचं लक्ष्य. 31 धावा पासून दूर असेल टीम खोणी येणाऱ्या 6 बॉल मध्ये. हो यावेळेस आपण पाहतोय स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. थोडीशी अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी मिळाली आणि दर्जेदार गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतो भावेश लहाने. पहिला चेंडू दिशेपासून भरकटले जरूर परंतु कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाने दाखवली आहे या मॅच मध्ये. स्लॉगरचे हे षटक आपण पाहतोय. समोर खेळत फटका चांगला लॉंग ऑनला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. आणखीन एक खडे खडे स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच. बॉल स्क्वेअर आला त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल आणि आता षटकार आलाय. थोडासा फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. गोलंदाज भावेश लहानेच्या विरोधात आक्रमण करण्यात आले. 4 बॉल 25 धावांची गरज आहे. मैदानावरती आपण पाहतो एखादा चमत्कारच वाचवेल टीम खोणी संघाला. सेकंडला फलंदाज सज्ज विकी. शॉर्ट ऑफ प्लेन आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग लागोपाठ चाललेला हा दुसरा धडाकेबंद षटकार.
19 धावांची गरज. पुनश्च एकदा धाबेदार आणले. जर 3 बॉल 18 धावा जरी बनवण्यात आल्या तरी सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो. हे लक्षात असू द्या. दोन्ही टीम या पूर्व सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत सर्व संघांना. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरची मॅच होणार आहे. 3 बॉल 19 धावांची गरज. या दरम्यान बाबू राऊत यांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. फुलटॉस बॉल. यावेळेस बाची कडा मागे चालला बॉल. अष्टरक्षक बीट झाले. बॉल सीमा पार. रन्स मिळत आहेत 4-4-4. आपण पाहतो बाटला हलकासा स्पर्श करून बॉल मागे चाललाय. जर कदाचित प्रथमेश आपण पाहिल्यानंतर हा बॉल जर वाईड असा आणि त्यावरती चौकार मिळाला असताना तर हा नशिबाचा पंजा सुद्धा फार उपयुक्त ठरला असता टीम खोनी संघाला. फॉर द विकेट. बाबेचा पुढचा बॉल लेफ्ट ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला बॉल चालला. शतरक्षक सज्जत आणि एक चांगलं दर्जाचं शतरक्षण पाहायला मिळालंय. इथे मिळाली सिंगल धाव. आता फक्त आणि फक्त या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. चांगलं कमबॅक खोनी संघाचा खेळ सुद्धा चांगला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. 79 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय थोडस बागे राहिलेत धावांपासून. परंतु आता शेवटचा अंतिम बॉल आणि तब्बल 14 धावांची गरज आहे. म्हणजे या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाज भावे चला मॅच स्पीडअप करा. कासगाव संघ ऑलरेडी तुम्ही भरपूर वेळ घेतलेला आहे. ही शेवटची वॉर्निंग तुम्हाला असेल. नेक्स्ट मॅच मध्ये सक्त ताकीद असेल. ओ लाईन चांगली आहे. हा सुद्धा बॉल डॉट आलाय. शेवट राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती आणि हा सामना जिंकलाय श्री गणेश मिताली 11 कासगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम खोणी. याही संघाचं कौतुक आपण करू कारण त्यांचाही खेळ भरपूर चांगला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला अगदी आपण पाहिलं तर हा सामना त्यांच्या हातातून निसटलाय. चुकलं कुठे यावर थोडंसं लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला सुद्धा आयोजकांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. बारा धावा खर्च करत 1 विकेट ज्याने प्रस्थापित केली असा खेळाडू ऑलराऊंडर करण लहाने ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकनाथजी मराठे साहेब यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच. करण लहानेला आपण देतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकनाथजी मराठे यांच्या शुभ हस्ते आम्ही देतो मॅन ऑफ द मॅच. करण